भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या सार्वजनिक जयंती महोत्सव 2026 भीमनगर पाथरीची कार्यकारिणी जाहीर। पाथरी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 1 मार्च 2026 रोजी श्याम ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली। सर्वानुमते अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतरांची निवड करण्यात आली। यात विकास ढवळे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी वलीपाशा कुरेशी व अनंत नेब यांची निवड करण्यात आली। तसेच अमोल फुलवरे यांची कार्याध्यक्षपदी, लखन वाकडे कोषाध्यक्ष, अमर ढवळे सचिव, लिंबाजी ढवळे स्वागत अध्यक्ष, तर श्याम ढवळे, दिलीप ढवळे, अनिल ढवळे व महेंद्र गायकवाड यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली। या निवडीबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी आमदार राजेदादा विटेकर यांनी दिल्या जयंती कमिटीला शुभेच्छा। श्याम ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। जयंती कमिटी अध्यक्षपदी विकास ढवळे यांची निवड। पाहूया। पाथरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं एक सार्वजनिक जयंतीची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली आणि चर्चा केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही चांगल्या रीतीनं पाथरी शहरामध्ये साजरी झाली पाहिजे अशा त्या बेसवर आम्ही एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटीसाठी या जयंती उत्सव समितीची स्थापना करून अध्यक्ष म्हणून विकास ढवळे यांचं नाव आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे, आंबेडकर जयंती उत्सव समिती। या उत्सव समिती 2026 या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतील अशी आम्हाला अपेक्षा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पाथरी शहरामध्ये अतिशय थाटामाटामध्ये साजरी करण्यासाठी आज सार्वजनिक जयंतीच्या निमित्तानं आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला समाजाच्या सर्व थरातून नेते, कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते या बैठकीला हजर होते आणि परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळी आणि वेगळी साजरी करण्याचं या बैठकीमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। तरी दरवर्षीप्रमाणे या वर्षी बाबासाहेबांची जयंती थाटामाटामध्ये साजरी करण्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यासाठी आज या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या बॉडीची निवड करण्यात आलेली आहे। सर्वाधिमध्ये विकास ढवळे यांना अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। या निमित्तानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जयंती अतिशय थाटामाटामध्ये साजरी होईल मी अशी अपेक्षा करतो। विकास ढवळे आपल्यावर जिम्मेदारी देण्यात आली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त आपल्याला हे अध्यक्षपद स्वीकार देण्यात आलेले आहे। कसं आपण याला सर्वप्रथम मी इथे जमलेले सर्व भीमसैनिक यांचे मनापासून आभार करतो की यांनी सर्वांच्या मते मला या ठिकाणी अध्यक्ष बनवलेलं आहे। त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या थाटामाटामध्ये महामानवाची जयंती साजरी करून राखू असं या ठिकाणी की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपली वलीपाशा कुरेशी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, विकास ढवळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। काय आपले मनोगत व्यक्त करतात? सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी साजरी करीत आहोत। धर्माच्या अशी एक पाथरी शहरात आगळी वेगळी समाजात अशी जयंती आम्ही साजरी करू आणि या भीमसैनिकांनी असा दाखवून दिला आपल्या पाथरी तालुक्यात की सर्व समाजाला आम्ही घेऊन ती भीम जयंती साजरी करू। एक मी ब्राह्मण समाजाचा असून त्याने असे पॉईंट दाखवला की सर्व समाजाला घेऊन आम्ही शिवजयंती साजरी करतो, तशी आम्ही भीम जयंती साजरी करू शकतो। असं सगळं वेगळं आम्ही असं दाखवून दिलं येणे की आम्ही सर्व समाजाला घेऊन भीम जयंती साजरी करू। सर्व भीम जयंती निमित्त सर्वांचे
आभार व्यक्त करतो. मला उपाध्यक्ष पद दिल्याबद्दल धन्यवाद. बैठक आयोजित करण्यात आली होती रेस्ट हाऊस मध्ये. आज आमच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त उपाध्यक्ष म्हणून वली पाशा कुरेशी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर अध्यक्ष म्हणून आमच्यासोबत विकास धोडे यांच्यासोबत आहे. काय सांगणार आहे वली पाशा भाई की आपली उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली, काय बघताय? मैं सबसे बड़ी खुशी चाहता हूँ कि ये लोगों ने मेरे उपाध्यक्ष के काबिल समझा और बड़ी बड़ी खुशी हुई मुझे. और ये जो भी सभा है अम्बेडकर साहब का मुझे उपाध्यक्ष बनाया उन्होंने जयंती का, मैं इस पे खरा उतरूंगा और इनके साथ रहूंगा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाटी शहरामध्ये संघटना स्थापन करण्यात आलेली. सार्वजनिक जयंतीनिमित्तानं आज अध्यक्ष म्हणून विकास धोडे भाऊ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून वली पाशा कुरेशी यांची निवड करण्यात आलेली आहे. वली पाशा कुरेशी यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल त्याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ये मेरे लिए सबसे बड़ी खुशी है कि विश्वरत्न बाबा साहब आंबेडकर एक जयंती का मुझे उपाध्यक्ष बनाया गया. बहुत अच्छे से बखूबी से निभाऊंगा, इस तरह की बात करते हुए अपनी खुशी का इजहार किया. इसी के चलते आप यूट्यूब चैनल है, इसके सच्चे सलमान सैयद के साथ बात